अस्पृश्यतेच्या बाबतीमध्ये भांडवली व्यवस्था ही जास्त आक्रमक पद्धतीने अस्पृश्यतेच्या विरोधामध्ये उभी राहिली. कारण मजुरांच्या मोबिलिटीवर म्हणजे मजूर उपलब्ध होण्यावर अस्पृश्यता परिणाम करत होती किंवा क्रय शक्तीवर खरेदी विक्रीच्या बाबतीमध्ये अस्पृश्यता परिणाम करत असल्यामुळे भांडवलशाहीच्या नफा वाढण्यामध्ये किंवा भांडवलशाहीच्या विकासामध्ये अस्पृश्यता जे बंधन आणत होते ते बंधन त्यांना नको होतं. पण याचा अर्थ ते जाती व्यवस्थेचा अंत करतील असं नाही. जाती व्यवस्था सोयीनं भांडवलशाही वापरू शकते असं आता आपल्या लक्षात आलेलं आहे. कारण त्यांना वरच्या जातीतल्या लोकांना कामावर ठेवताना जास्त पगार दिला तरी चालतो आणि मग ज्या पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य जाती आहेत त्यांना अगदी 10% पगारावर राबवून घेतलं तरी सुद्धा चालतं. आणि मग जाती व्यवस्थेची उतरंड आहे ती उत्पादन व्यवस्थेतली उतरंड म्हणून भांडवलशाही नफा वाढवण्यासाठी आणि खरेदी विक्रीसाठी आणि खाजगी मालमत्तेसाठी वापरू शकते असं आता 21व्या शतकामध्ये स्पष्ट झालेलं आहे. तेच तत्व भांडवलशाही ही स्त्रियांच्या बाबतीत सुद्धा लागू करू शकते. म्हणजे स्त्रियांचे स्त्रीत्व आहे ते कमी पगारात राबवण्यासाठी आणि स्त्रियांच्या स्त्रीत्वाचा उपयोग करून जर काही वस्तू खपत असतील सौंदर्य प्रसाधनासारख्या साड्यांच्या सारख्या तर मग त्यासाठी स्त्रीत्वाचा उपयोग करायचा. मग विमेन्स डेला सौंदर्य स्पर्धा स्त्रियांच्या ठेवायच्या. म्हणजे कोल्हापूरला मशीनच्या सौंदर्य स्पर्धा ठेवल्या जातात आणि मी त्या बघितलेल्या आहेत. घोड्यांच्या बैलांच्या सौंदर्य स्पर्धा ठेवल्या जातात. तसंच स्त्रियांच्या पण सौंदर्य स्पर्धा ठेवणारी भांडवलशाही ही त्या नफ्यावर आपले डोळे ठेवूनच करत असते हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळं भांडवली व्यवस्थेचं समर्थन करणारे कुठलेही पक्ष हे स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी किंवा स्त्री मुक्तीसाठी किंवा पितृसत्ताकता संपवण्यासाठी खास प्रयत्न करतील असं म्हणायला कुठलाही पाया शिल्लक राहत नाही हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून ज्यावेळी आपण स्त्रियांच्या प्रश्नाकडे बघतो त्यावेळी आपण हे जे पक्ष वेगवेगळे आहेत त्या पक्षांच्या भूमिका तपासताना ते पक्ष असं व्यवहार का करतात कारण ते कोणाचं हित संबंध जोपासण्यासाठी राजकारण करतात त्याच्याशी हे संबंधित आहे. म्हणून कार्यकर्त्यांनी ही गोष्ट सुद्धा समजून घ्यायला पाहिजे असं माझं मत आहे. माझा दुसरा मुद्दा ह्याला जोडून असा आहे की राजकीय सत्ता ही नेहमीच स्त्रियांच्या दृष्टीनं आणि महात्मा फुलेंच्या भाषेमध्ये स्त्री शूद्रातिशूद्रांच्या दृष्टीनं महत्वाची राहिलेली आहे आणि आपण तिकडे बऱ्याच वेळेला दुर्लक्ष केलेलं आहे राजकीय सत्तेकडे. आता राजकीय सत्तेचा विकास हा काय असा स्थिर नाहीये. म्हणजे आज जशी जाती व्यवस्था आहे तशीच 100 वर्षापूर्वी होती का? नव्हती. तशीच 1000 वर्षापूर्वी होती का? नव्हती. म्हणजे आपण जर का विचारच करायचा ठरवला तर जसं जाती व्यवस्थेचं आहे तसंच स्त्रियांच्या गुलामगिरीचं किंवा पितृसत्ताकतेचं आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. ही संकल्पना स्वतःमध्ये सुद्धा बदल घडवत आलेली आहे आणि उतरंड मात्र कायम ठेवत आलेली आहे. उदाहरणार्थ बुद्धाच्या काळामध्ये जाती व्यवस्था नव्हती पण निर्माण होत होती. बुद्धांच्या नंतर आलेल्या बसवण्णांच्या काळामध्ये तर ती एकदम 11व्या शतकामध्ये ज्याला अगदी स्थिर उतरंडीची जाती व्यवस्था ज्याला आपण म्हणतो ती निर्माण झाली होती आणि त्यावेळी स्त्रियांचं स्थान हे अस्पृश्यांच्या लेवलला शूद्रांच्या मध्ये सुद्धा स्त्रियांना तळाचं स्थान आहे. हे जे घडलेलं आहे हे कुठल्या काळामध्ये कोणत्या प्रकारची सत्ता होती आणि तिनं त्या सत्तेनं स्त्रियांच्या बाबतीमध्ये काय केलं तसं जाती व्यवस्थेच्या बाबतीमध्ये काय केलं ही वेगळी चर्चा होऊ शकते. तसं स्त्रियांच्या बाबतीमध्ये काय केलं ही सुद्धा एक वेगळी चर्चा होऊ शकते हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. त्यामुळं आता हे स्त्रियांची अवस्था ही अशीच होती का? नव्हती. म्हणजे भारतीय इतिहासामध्ये समाज व्यवस्थेच्या इतिहासामध्ये जर आपण समजून घ्यायचा प्रयत्न केला तर वेगवेगळ्या प्रकारच्या मांडण्या आता आलेल्या आहेत आणि ज्यांना आपण आपली परंपरा म्हणतो फुले शाहू आंबेडकरांची परंपरा म्हणतो त्या परंपरेने खूप चांगली मांडणी या बाबतीमध्ये केलेली आहे आणि कशी करावी हे मार्ग पण दाखवलेले आहे. त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची स्त्रियांच्या बद्दलची मांडणी असेल किंवा इतरांची मांडणी असेल किंवा कॉम्रेड शरद पाटील जशी मांडणी करतात की समाजाच्या स्तरीकरणाच्या
बाबतीमध्ये, उतरंडीच्या बाबतीमध्ये, हे आपण जर समजून घेतली तर स्त्रियांचा प्रश्न कसा निर्माण झाला आणि तो सोडवण्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टींची आपल्याला गरज आहे ही काही प्रमाणामध्ये स्पष्ट होईल. म्हणजे कसं की गौतम बुद्धांच्या काळामध्ये स्त्री पुरुष भेद होता की नाही? तर माझ्या मते होता. गौतम बुद्धांच्या नंतर स्त्री पुरुष भेद वाढला की कमी झाला? तर माझ्या मते वाढला. आणि आता जी अवस्था आहे समाजामध्ये, सामाजिक रचनेमध्ये स्त्रियांची, ती अवस्था ही जास्त कायद्याच्या स्वरूपामध्ये कुठल्या काळापासून सांगता येईल असं जर प्रश्न विचारायचा ठरला तर मी असं म्हणेन की हे 8व्या-9व्या शतकानंतर म्हणजे मनुस्मृती घट्ट होणं आणि मनुस्मृतीचे सगळे श्लोक रचले जाणं याच्या सोबत जोडलेले आहे. वेदांच्या काळामध्ये स्त्रियांची अवस्था अशी होती का? मला वाटतं अशी नव्हती. त्याच्यामध्ये थोडंसं वेगळेपण होतं आणि सगळ्या भारतीय उपखंडाचा विचार केला तर सगळीकडे ही अवस्था सारखी नव्हती आणि आता पण सारखी नाहीये. तिचं वेगळं स्वरूप, वेगळं स्वरूप हे आपण कधीतरी समजून घ्यायला पाहिजे. त्याच्यावर कधीतरी वेगळा प्रयत्न आपण करूया. पण अ, माझं असं म्हणणं आहे की आपण जर का हे समजून घ्यायचं असेल तर समाजाच्या विकासामध्ये समाजाचं स्तरीकरण म्हणजे समाजाचे 2 भाग होणं ह्याची सुरुवात ही स्त्री आणि पुरुष भेदापासून झालेली आहे, हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. आणि त्यासाठी समाजाचा विकास कसा झाला ह्याच्याबद्दल जे वेगवेगळ्या मांडण्या आहेत, मार्क्सवादी पद्धतीने केलेल्या मांडण्या आहेत, कॉम्रेड शरद पाटलांनी केलेली मांडणी आहे किंवा आपण जर का राहुल सांकृत्या यांनी केलेली एक मांडणी आहे. त्यानंतर बऱ्याचशा मांडण्या समाजाची घडण कशी विकसित होत गेली याबद्दलच्या आहेत. तुम्हाला ज्या उपलब्ध होतील त्या वाचा. पण मला जास्त भारतीय समाजाला सामोरी जाईल अशी मांडणी म्हटलं तर कॉम्रेड शरद पाटलांची वाटते आणि त्यांचं असं म्हणणं आहे की सुरुवातीला समाजातलं स्त्रियांचं स्थान हे फार चांगलं होतं. आता हे असं नव्हतं. स्त्री राज्यकर्ती होती का? म्हणजे स्त्री राजक होती का? स्त्री प्रधान राजक असू शकतात. पण जसे पॅट्रियार्की आहे तशी मॅट्रियार्की किंवा राज्य व्यवस्था स्त्रियांची असं काय इतिहासामध्ये दिसत नाही असं कॉम्रेड शरद पाटील म्हणतात. आता स्त्री प्रधान समाज व्यवस्था होती याचं कारण समाजच अविकसित स्वरूपामध्ये होता आणि आई जशी मुलाच्या दृष्टीनं महत्वाची असते तशाच पद्धतीनं सगळ्या समाजामध्ये तिचं स्त्रीचं स्थान होतं. त्यामुळं आद्य गणमाता किंवा कुलस्वामिनी किंवा गावागावामध्ये ज्याला आपण काळ पांढर किंवा पांढर गावची पांढर असं म्हणतो म्हणजे ती स्त्री देवता असते. कुठल्याही गावामध्ये जाऊ, मुंबईमध्ये मुंबा देवी असं नावाची स्त्री होती. तशी तुमच्या प्रत्येकाच्या गावामध्ये सुद्धा गाव पांढर किंवा गावातली प्रमुख स्त्री दैवत कुठलं असं म्हटलं तर ते सांगू शकतात. इतकं प्रत्येक समूहाच्या पायामध्ये विकासाचा पाया जिनं घातला ती एक स्त्री असू शकते. अर्थात कुटुंब व्यवस्था, लग्न व्यवस्था ह्या नंतरच्या गोष्टी आहेत. त्यामुळं तुम्ही तुमच्या गावच्या काळपांढरीचं किंवा जिला आपण गाव दैवत असं म्हणतो तिचे नवरा कोण म्हणून विचारायचं असेल तर ते नाही होणार. एखाद्या वेळेस तिच्या गळ्यात काही आधुनिक काळातल्या स्त्रिया किंवा पुरोहित मंगळसूत्र घालत पण असतील जे आत्ताच्या समाजामध्ये घातलं जातं. पण त्या बाईचा नवरा कोण असं म्हणून जर विचारायला लागले तर मिळणार नाही. कारण समाजामध्ये कुटुंब व्यवस्था, लग्न व्यवस्था ह्या विकसित होत आलेल्या आहेत आणि आद्य गणमाता ज्यांना आपण म्हणतो त्या पूर्वीच्या काळातल्या आहेत. त्यामुळं अलीकडच्या काळातले नैतिकता, नीतिमूल्य हे जुन्या व्यक्तींना मग ती स्त्री असो किंवा पुरुष लावता येत नाही. त्यामुळे इतिहासाकडे बघण्याचा आपला एक दृष्टिकोन साफ स्वच्छ ठेवून आपल्याला बघायचं झालं तर आपल्याला ह्या गोष्टी लक्षात येतील. जेव्हा माणसाने जनावर पाळली आणि त्यांच्या असं लक्षात आलं की
जनावरांच्या समागमामधून नवं ब्रीड तयार होतं किंवा नवा जीव जन्माला येतो. त्यावेळेला मानवी जीवन संस्कारित होणं किंवा ज्याला पुढे चालू राहणं, नवीन माणूस जन्माला येणं, हे जे गूढ स्त्रियांच्या बाबतीमध्ये होतं, ते पशुपालनासोबत संपलं असं काही विद्वानांचं, विशेषतः स्त्रीवादी विद्वानांचं मत आहे. आणि त्याच्यामध्ये कुत्रा असेल, घोडा असेल किंवा ही जी पहिल्यांदा माणसाळलेली जनावर आहेत, त्यांच्या संबंधातून किंवा समागमातून नवीन पिल्ली जन्माला येतात हे लक्षात आल्यानंतर आपल्या असं लक्षात येईल की समाजामध्ये सुद्धा त्याचा उपयोग करणं शक्य आहे, हे एका बाजूला लक्षात येणं. दुसऱ्या बाजूला उत्पादन वाढणं म्हणजे शिकारीवरून किंवा फळ गोळा करण्याऐवजी शेतीकडे जाणं, ही समाजाची जी गरज होती ती सुद्धा शेतीचा शोध स्त्रियांनीच लावला असं सगळेच विद्वान म्हणतात. मग ते स्त्री विद्वान असू देत किंवा मार्क्सवादी विद्वान असू देत, त्या सगळ्यांचं मत आहे की शेतीचा शोध स्त्रियांनी लावला आणि त्यामुळं शेती हे एक तंत्र आहे. त्यामुळे तांत्रिक श्रुती ज्या सगळ्या जुन्या आहेत त्या शेतीशी संबंधित आहेत असं म्हटलं जातं आणि तो सगळा हक्क स्त्रियांना होता. त्यामुळे स्त्री ही शेतीची निर्माती आहे आणि कल्चर ज्याला आपण ऍग्रिकल्चर किंवा संस्कृती म्हणतो त्याची निर्माती स्त्री आहे. भाषेची निर्माती सुद्धा स्त्री आहे आणि कॉम्रेड शरद पाटील तर असं म्हणतात की संस्कृत ही भाषा ब्राह्मणांची नाही. ते कुठलीही भाषा निर्माण करण्याचे किंवा घडवण्याचे त्यांची संस्कृती नाही आहे. त्यांनी ती स्त्रियांच्याकडून घेतलेली आहे असं ते आपल्या एका निबंधामध्ये म्हणतात. त्यामुळं भाषेची निर्मिती सुद्धा स्त्रियांनी केली, शेतीची निर्मिती स्त्रियांनी केली, संस्कृतीची निर्माती स्त्री आहे. असं महत्वाचं स्थान असलेली स्त्री दुय्यम स्थानाकडे कशी गेली, याचा जर विचार करायचा आपण ठरवलं तर मग आपल्याला आणखीन काही गोष्टी लक्षात येतात. जसं शेती आली तशी उत्पादन वाढलं. उत्पादन वाढलं याचा अर्थ मार्क्सवादी भाषेमध्ये वर्कड सरप्लस वाढलं. सरप्लस वाढलं, वर्कड वाढलं की काही लोक काम न करता सुद्धा जगू शकतात अशी परिस्थिती निर्माण झाली. आणि त्याच वेळेला वर्कडासाठी चोऱ्या माऱ्या होऊ शकतात, लढाया होऊ शकतात अशी पण परिस्थिती निर्माण झाली. कारण सगळ्यांनी शेतीचा शोध लावला होता असं नाही, काही जनसमूह भटकेच होते, जसे आर्य होते. आणि मग त्यांना शेती करणं शक्यच नव्हतं, येत नव्हतं, मग दुसऱ्यांचं चोरायचं आणि त्यासाठी मग मारामाऱ्या करायच्या. ही आर्य संस्कृतीचा गाभा आहे आणि हिंसा ही तिथं खिचून भरलेली आहे. हिंसा जनावरांच्या बाबतीमध्ये कायम राहत नाही, नाहीतर मग जनावरांचे आपण पालन नाही करू शकणार. पिकांच्या बाबतीमध्ये हिंसा नाही करता येत. सर्जनशीलपणे पिकाला लहानाचं मोठं करावं लागतं, रोपाला लहानाचं मोठं करावं लागतं, तर ते पीक म्हणून जन्माला येतं, वाढतं आणि विकास होतो. झाडं मोठी होतात, जंगलं मोठी होतात. संवर्धन आणि हिंसा या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे स्त्रियांनी केलं, भारतीय परंपरेमध्ये संवर्धनाला महत्व आहे आणि भटक्यांचे जे समूह होते आर्यांच्या सारखे, त्यांना हिंसा करण्याशिवाय जगणं शक्य नव्हतं. त्यामुळं मग उत्पादन वाढलेल्या अवस्थेमध्ये काही लोक हे संरक्षणाच्या कामासाठी म्हणून, मग ते उत्पादन असेल किंवा तोपर्यंत स्त्रिया हे सुद्धा उत्पादनाचे एक माध्यम विकसित झाल्यामुळं जमिनीचा असेल, वर्कड उत्पादनाचा असेल किंवा स्त्रियांचा असेल, हे संरक्षण करण्याच्या पद्धतीनं समाजामध्ये जे स्तरीकरण झालं, ते स्तरीकरण याच्यामध्ये हिंसा घडवणारे नियोजनपूर्वक, मिलिटरी ही नियोजनपूर्वक हिंसेसाठीची बाळगीव फौज असते. म्हणजे हिंसा सगळ्यात मोठी कुठं असेल आता तर गल्लीबोळामध्ये आहेच, कुटुंबामध्ये आहेच, पण देशांच्या बाबतीमध्ये मिलिटरी असणं हे सुद्धा आमची हिंसा करण्याची कुवत किती जास्त हे दाखवणारं आत्ताचं सुद्धा प्रतीक आहे. आमच्याकडे अशा प्रकारचा ॲटम बॉम्ब आहे, तशा प्रकारचा ॲटम बॉम्ब आहे, म्हणून अमेरिकेचे दादागिरी सगळ्या जगावर, याचा अर्थ काय तर हिंसा करणं ही आमची कुवत जास्त आहे असं जे राजकीय देशांच्या पातळीवर आहे तेच व्यक्तींच्या पातळीवर जेव्हा उतरतं त्यावेळी हिंसेमध्ये पुरुष हे स्त्रियांच्या पेक्षा जास्त आक्रमक आणि हिंसक असतात. त्यामुळे त्यांनी हिंसेच्या आधारावरचं पहिलं स्तरीकरण हे स्त्री पुरुष भेदाचं झालं आणि भांडवली व्यवस्थेच्या अगोदर, खाजगी मालकीच्या अगोदर पितृसत्ताकता स्थापन झाली
असं काही विद्वानांचं मत आहे. तेव्हापासून स्त्रियांचं दुय्यम स्थान आहे. आणि जर का आत्ताचे सगळे कायदे आपण बघितले, तर आपल्या असं लक्षात येईल की ह्या कायद्यांना विरोध करणारी किंवा ह्या परंपरांना विरोध करणारी एक सामाजिक न्यायाची परंपरा ही बुद्ध हे नाव सांगण्याजोगं आहे, पण बुद्धाच्या आधीपासूनच निर्माण झालेली आहे, की नाही स्त्रियांचे क्रिएटिव्हिटी, सर्जनशीलता ही महत्वाची आहे आणि स्त्री-पुरुष समान असले पाहिजेत म्हणणारी एक परंपरा समाजामध्ये कायम राहिलेली आहे. म्हणजे लिखित स्वरूपामध्ये किंवा आर्किओलॉजिकली ज्याला आपण पुरावे म्हणतो, ते पुरावे जरी बुद्धापासून असले, तरी सुद्धा बुद्ध हा काय आकाशातून पडलेला नव्हता. बुद्ध स्वतःच असं म्हणतो, की माझ्या आधी बुद्ध झालेले आहेत आणि माझ्या नंतर सुद्धा होतील. असं म्हणणारा बुद्ध हा अत्यंत रॅशनल आणि समुत्पाताचा सिद्धांत मानणारा विद्वान असल्यामुळे, कार्यकारण भावाचा सिद्धांत मानणारा विद्वान असल्यामुळे त्यानं हे सांगून ठेवलेलं आहे, की बुद्धाच्या अगोदर सुद्धा असा विचार करणारी एक परंपरा होती. बुद्ध हा आपल्याला माहीत असलेला आणि पुरावे देता येईल असा एक इतिहासाचा तुकडा आहे. बुद्धाच्या नंतर स्त्रियांच्या बाबतीत जे विचार मांडले गेले ते खोडण्याची परंपरा आलेली आहे. बुद्धानं सुद्धा सुरुवातीच्या काळामध्ये असं म्हणतात, तपासायला पाहिजे, की स्त्रियांना हे बुद्ध भिक्खू होण्यासाठी म्हणजे त्यांना भिक्खू म्हणून मान्यता दिलेली नव्हती. आणि मग त्यांच्याच विचाराच्या आधारावर त्यांचाच एक शिष्य भिक्खू आनंद हा ज्यावेळी उभा राहिला आणि बुद्धानं जी शिकवणी दिली होती त्या शिकवणीच्या आधारावरच त्यानं बुद्धाला प्रश्न उपस्थित केले. त्यावेळी बुद्धानं मग स्त्रियांना सुद्धा भिक्खू होण्याची परवानगी दिली असं मानलं जातं. त्यानंतर जी विधान आहे त्याला सत्यता तपासून बघायला पाहिजे. पण म्हणून नंतरच्या बौद्ध भिक्खूंनी ह्या भिक्खू आनंदला मुनीश्वर असं म्हणायच्या. कारण स्त्रियांच्या बाजूनं त्यानं आर्ग्युमेंट केलं असं मानलं जातं. अर्थात तो पुरुष होता आणि म्हणूनच एखाद्या वेळेस तो ते आर्ग्युमेंट करू शकला आणि यशस्वी झाला आणि समाजामधलं स्त्रियांचं स्थान हे बदलायला एक मदत झाली. बुद्धाच्या परंपरेच्या आधी या देशामध्ये जैन परंपरा आहे आणि जैन परंपरेमध्ये बुद्धांचे समकालीन असलेले महावीर हे 24वी तीर्थंकर आहेत आणि काही तीर्थंकरांच्या मध्ये 200, 300, 100 वर्षाचा अंतर होतं. म्हणजे 24वी तीर्थंकर बुद्धाच्या समवेत झाले तर त्याच्या अगोदर कितीतरी वर्षे ही जैन तत्वज्ञान व्यवहारात होतं आणि जैन तत्वज्ञानामध्ये मल्ली नावाची एक विद्वान होऊन गेली आणि कॉम्रेड शरद पाटलांचं असं म्हणणं आहे की ती सुद्धा तीर्थंकर होती. अर्थात ती नंतर जैन विद्वानांच्या मध्ये ज्या 2 परंपरा झाल्या त्यातल्या एका परंपरेने त्याला स्त्री मानणंच बंद केलं आणि मल्लीनाथ असं तिचं नामकरण केलं गेलं आणि स्त्रीची विद्वत्ता नाकारण्याची जी परंपरा, ब्राह्मणी परंपरा आपण नंतरच्या काळामध्ये म्हणतो, कारण गुलामगिरीचे अलीकडच्या काळातले जे सगळं तत्वज्ञान त्याचं समर्थन करणारी ती परंपरा आहे आणि राजकीय दृष्ट्या सुद्धा ती परंपरा प्रबळ अजूनही आहे. म्हणून तिला ब्राह्मणी तिचा प्रभाव हा जैन परंपरेवर पडलेला आहे. आणि मग जैन परंपरेनं सुद्धा स्त्री विद्वान असलेली मल्ली ही तीर्थंकर नाकारली आणि मग त्यांनी मल्लीनाथ असं तिचं नामकरण केलं असं काही विद्वानांचं मत आहे. तपासायला पाहिजे. तुम्ही सुद्धा सगळ्यांनी अभ्यास करा त्या बाबतीमध्ये. पण बुद्धाची परंपरा, महावीरांची परंपरा ही स्त्री पुरुष भेद मानणारी परंपरा नाही आहे. म्हणूनच पुढं जसं बुद्ध परंपरेमध्ये अनेक विद्वान बौद्ध भिक्खूंनी झाल्या आणि त्याने एक वेगळी मांडणी केली. अर्थात बुद्धाच्या नंतर हीनयान, महायान अशा 2 परंपरा झाल्या आणि त्याच्यामध्ये बौद्ध भिक्खूंनींचे संघ जे होते ते पण विभागलेले होते. कारण त्या विचार करणाऱ्या, व्यवहार करणाऱ्याच विद्वान होत्या. नंतरच्या काळामध्ये अत्यंत स्पष्टपणे सांगायचं झालं तर काही स्त्री विद्वानांनी नव्या बुद्ध परंपरेमध्ये नव्या परंपरा सुरू केल्या. म्हणजे शरीराबद्दल, भौतिक जीवनाबद्दल विचार करणं ही परंपरा ज्यांची होती त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे गुलामगिरीच्या विरोधामध्ये मांडणी केली.
बुद्धाच्या परंपरेमध्ये आणि ब्राह्मणी परंपरेमध्ये जो फरक आहे तो असा आहे की ह्या जीवनाबद्दल विचार करणं आणि ह्या जीवनातल्या प्रश्नांच्या बद्दल विचार करणं हे बुद्धाला मान्य होतं. जन्माच्या अगोदर काय होतं, काय संबंध नाही. बुद्ध असं म्हणतो की जन्मानंतर, मृत्यूनंतर काय विचार करण्याची गरज नाहीये. आत्ता जर तुम्हाला विचार करायचा असेल तर या जीवनातल्या दुःखांच्या बद्दल विचार करा, असं म्हणणारा बुद्ध जो सर्वश्रेष्ठ ठरतो त्याची कारण नंतर त्यांच्या विचाराच्या आधारावर ज्या अपडेट होत नव्या परंपरा निर्माण झाल्यामध्ये त्याच्यामध्ये सहजयान नावाची एक परंपरा आहे. जी परंपरा एका बौद्ध भिक्खुनीनं सुरू केली आणि तिचा शिष्य हा त्यावेळेला सुद्धा जी विद्यापीठ बुद्धाच्या तत्वज्ञानाच्या प्रसारासाठी झालेली होती त्या विद्यापीठाचे कुलगुरू हे त्यांचे शिष्य म्हणून वावरत होते. हे सहजयान आहे. हे सहजयान जर तुम्ही त्याचं एक्सटेन्शन केलं तर बसवण्णांनी सांगितलेला शरणांचा लिंगायत धर्म त्याचं तत्वज्ञान आणि सहजयान याच्यामध्ये फरक नाही. मी हे कशासाठी सांगतो की बौद्ध परंपरा ही स्त्रियांची विद्वत्ता मान्य करणारी परंपरा होती. स्त्री पुरुष भेद नाकारणारी परंपरा होती. अर्थात ह्या काळामध्ये खाजगी मालमत्ता होती का? नव्हती. त्यामुळे खाजगी मालमत्ता स्त्रियांच्या नावावर होणं न होणं हा काळ अजून यायचा आहे. त्यामुळं अगदी बसवण्णांच्या काळामध्ये सुद्धा खाजगी मालमत्ता मोठ्या प्रमाणामध्ये नव्हती, पण सरप्लस प्रोडक्शन होतं. वरकड निर्माण होत होतं आणि वरकड हे कसं दुःखाचं कारण होऊ शकतं हे बुद्धाच्या तत्वज्ञानाचं पुढचं एक्सटेन्शन बसवण्णांनी केलं आणि त्यांच्या सोबत ज्या शरणी स्त्रिया विद्वान होत्या त्यातल्या स्त्रियांनी पितृसत्ताकतेला आव्हान उभा केलेलं तुम्हाला दिसेल. म्हणजे त्यांचे काही जी वचनं आहेत त्यातले मी आता शरणींची नावं नाही सांगू शकत, पण मला एक वचन आठवतं. ते असं म्हणतात की जर का तोंडावर केस फुटले तर तुम्ही त्याला मिशी म्हणता आणि जर स्तन वाढले तर छातीवर स्तन वाढले तर तिला तुम्ही स्त्री म्हणता. ह्या स्त्रीचं किंवा त्या पुरुषाची बुद्धी ही स्त्री असते की पुरुष असते? तर बुद्धीला लिंग नसतं. दोन्ही विद्वान असू शकतात असं ती स्त्री आर्ग्युमेंट करते. याचा अर्थ स्त्री पुरुष भेद मान्य नव्हता आणि ते चॅलेंज त्यांनी उभा केलं. आणि मग वरकडचं काय करावं, ते खाजगी गुंतवणुकीसाठी वापरावं, पुनर्गुंतवणूक करावी की समाजासाठी वापरावी, ह्या बाबतीमध्ये बसवण्णांनी सरळ स्पष्ट सांगितलेलं आहे की तुम्ही तुमच्या गरजे इतकंच ठेवून घेतलं पाहिजे. बाकीचं वरकड हे सामाजिक फंडामध्ये दिलं पाहिजे. त्याला ते दासोह असं म्हणतात. आणि दासोह ही संकल्पना जसे इष्टलिंग ही संकल्पना आहे तशी दासोह ही एक क्रांतिकारक संकल्पना आहे जी भारतीय क्रांतिकारकांनी दुर्लक्षित केली. आणि आपण मार्क्स पर्यंत ह्या बाबतीमध्ये दुसरा विचार करू शकलो नाही. बसवण्णांचा विचार केला असता तर आणखीन मार्क्स सुद्धा संपृक्त झाला असता असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं. अर्थात बसवण्णांची परंपरा स्त्री पुरुष भेद नाकारणारी परंपरा होती. त्यामुळे सक्षमीकरणाचा मुद्दाच नाहीये. स्वातंत्र्याचा, समतेचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये. तसंच वारकरी परंपरा सुद्धा खाजगी मालमत्ता निर्माण होण्याच्या अगोदरची परंपरा आहे. शिवाजी महाराजांच्या अगोदरची परंपरा आहे. यांनी सुद्धा स्त्री पुरुष भेद नाकारलेला आहे. कारण स्त्री पुरुष भेद हे भांडवली किंवा खाजगी मालमत्तेच्या अगोदरच सामाजिक स्तरीकरण आहे हे पॅट्रियार्कीचा विचार करणाऱ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून भांडवली व्यवस्था किंवा वर्ग लढा हा स्त्री पुरुष भेद मिटवण्याच्या दृष्टीनं काही मार्गदर्शन करू शकत नाही. कारण तो आधुनिक काळातला विचार आहे. मार्क्सचा विचार, वर्ग लढ्याचा विचार हा आधुनिक काळातला विचार आहे. पॅट्रियार्की ही त्याच्या आधी निर्माण झालेली असल्यामुळं त्या बाबतीमध्ये वेगळं विश्लेषण करणं गरजेचं आहे. नाहीतर मग होतं कसं की मार्क्सची मुलगी एलिनॉर मार्क्स ही असं म्हणते की मार्क्सनं जसं जगातल्या कामगारांनो एक व्हा अशी घोषणा दिली होती तसं जगातल्या स्त्रियांनो एक व्हा अशी घोषणा मार्क्सच्या मुलीनं पण दिलेली होती. पण पॅट्रियार्की ही भांडवली व्यवस्थेच्या आधीपासून, खाजगी मालमत्तेच्या आधीपासून अस्तित्वात असलेली गोष्ट असल्यामुळं आपल्याला तिचा विचार वेगळ्या पातळीवर न्यायला पाहिजे. आणि आपण याच्या विरोधात लढायचं असेल तर ही जी परंपरा आहे, जी परंपरा बुद्धाची परंपरा आहे, जी महावीरांची परंपरा आहे,
जी बसवण्णांची परंपरा आहे, जी नामदेव तुकोबांची वारकरी परंपरा आहे आणि जी फुले शाहू आंबेडकरांची परंपरा आहे, ही परंपरा स्त्रियांच्या गुलामगिरीचं विश्लेषण करून त्याच्यावर काय उपाय आहेत ही शोधणारी परंपरा आहे. ही परंपरा आपण विकसित करणं आवश्यक आहे. आणि ही जर परंपरा आपण विकसित करू शकलो नाही, तो जर दृष्टिकोन आपल्याकडे नसेल, तर मग आपण तसे कार्यक्रम पण मांडणार नाही. म्हणजे हिंदू कोड बिल बाबासाहेब आंबेडकर का मांडू शकले? खाजगी मालमत्ता आल्यानंतर, भांडवलशाहीनंतर त्याचा हक्क सुद्धा स्त्रियांना नाकारला गेला. का नाकारला गेला? याचं कारण तुम्हाला मनुस्मृतीमध्ये दिसेल. मनुस्मृती हे अशा काळामध्ये निर्माण झालेले आहे, ज्या काळामध्ये एका बाजूला स्त्री पुरुष विभागणी आहेच, पण दुसऱ्या बाजूला खाजगी मालमत्तेची सुद्धा विभागणी ही मनुस्मृतीच्या काळामध्ये झालेली आहे. तिला मान्यता देणं, तिला कायद्याचं रूप देणं, हे प्रायव्हेट प्रॉपर्टीचा कायदा भांडवलशाहीनं आणला असं नाहीये. याच्या अगोदर प्रॉपर्टीची मालकी कशावर अवलंबून आहे, निकष काय, हे जे तत्व काढली गेली त्याच्यामध्ये मनुस्मृती येते. आणि मनुस्मृतीनं स्त्री शूद्रातिशूद्रांना धनसंपत्तीचा, जमिनीच्या मालकीचा, जनावरांच्या मालकीचा हक्क नाकारला होता. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळे जमिनी स्त्रियांच्या नावावर नाही. का नाहीत? याचं कारण जर तुम्ही जनरलात विचारलं तर भांडवलशाही याचं उत्तर देऊ शकत नाही. पण मनुस्मृती मात्र याचं उत्तर देऊ शकते. आणि मनुस्मृतीमुळेच स्त्रियांची गुलामगिरी ही कायदे मान्य झाले. कारण मनुस्मृती हा कायदा होता, कोडिफिकेशन होतं. मग ते कसा कायदा झाला, काय झाला, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांती आणि प्रतिक्रांतीमध्ये फार चांगलं मांडलेलं आहे. तुम्ही ते वाचा. किंवा तुम्हाला कास्ट इन इंडियामध्ये सुद्धा बाबासाहेबांच्या मिळेल. त्यामुळे तुम्ही मनुस्मृती समजून घ्यायची असेल तर मग राहुल सांकृत्यायन असेल, महात्मा फुले असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील, वाचले पाहिजे. वाचण्याला पर्याय नाही. कारण आत्ताच्या सामाजिक प्रश्नांची मुळं ही ह्या आपल्या इतिहासामध्ये आहेत आणि ती तपासून आपण ती कशी सोडवायची हे ठरवलं पाहिजे. म्हणून मी आग्रह करतोय की तुम्ही वाचा. बाबासाहेबांनी ज्यावेळी जमिनीच्या मालकीसाठी हिंदू कोड बिल मांडलं, त्यावेळी या देशाची जी सामाजिक जी बंधनं आहेत, ती बंधनं त्यांच्या विरोधामध्ये उभा राहिली. म्हणजे काय झालं? स्त्रियांच्या संघटनांनी बाबासाहेबांना विरोध केला. का? कोणी केला? ह्या स्त्रिया नव्हत्या. त्या ब्राह्मण धर्माच्या समर्थक होत्या. कारण मनुस्मृतीनं जमिनीची मालकी फक्त 2 समूहांना सांगितलेली होती. एक ब्राह्मण आणि दुसरा राजा, म्हणजे सरंजामदार ज्याला आपण म्हणतो. किंवा दुसऱ्या भाषेमध्ये जर लक्षणांच्या भाषेमध्ये, दिसणाऱ्या लक्षणांच्या भाषेत बोलायचं असेल, तर जे जानवं घालतात यज्ञोपवीत, ज्यांना यज्ञोपवीताचा अधिकार आहे, तेच फक्त जमिनीचा, धनसंपत्तीचा, विद्येचा, जनावरांचा, हिरे, माणिक, मोती, जंगल, पाणी, ह्या सगळ्यांचा मालकी हक्क किंवा ताबा ह्या फक्त ब्राह्मण आणि राज्यकर्ते यांच्याकडे मनुस्मृतीने दिलेला होता. आणि राज्यकर्ते आणि ब्राह्मण हे एकमेकाच्या विरोधामध्ये लढून यापासून स्त्रिया आणि शूद्रातिशूद्रांना बाजूला ठेवण्याच्या अटीवर एक होत होते आणि राज्यकारभार हा यांच्या वर लादला जात होता. स्त्री शूद्रातिशूद्रांच्यावर लादला जात होता. त्यामुळं कायदा आणि राज्य व्यवस्था ही महत्वाची आहे, असं जे मी मगाशी म्हणालो की ज्याच्याकडे आपण दुर्लक्ष केलेलं आहे, ते या अर्थानं खरं आहे. आणि आपण हे पण समजून घेतलं पाहिजे की ही राज्यव्यवस्था सुद्धा बदलत जाते आणि भांडवलशाही नंतर तिचं स्वरूप आणखीन बदलतं. मग आता जाहिरातीपासून सगळं तुमच्या लक्षात येईल. खोट्याचं खरं करून सांगण्यापासून, आणि जी माणसं अज्ञानी आहेत त्यांना ते खोटं खरं आहे असंच वाटतं. आणि मग ते अगदी ज्याच्यामुळं आपल्या आयुष्यामध्ये दुःख वाढणार आहे, बेरोजगारी वाढणार आहे, महागाई वाढणार आहे, दारिद्र्य वाढणार आहे, असं माहीत असताना सुद्धा, अनुभव असताना सुद्धा हे कशामुळं होतंय हे न समजल्यामुळं, अज्ञानामुळं जाहिरातीवर भरोसा ठेवून आज सुद्धा मनुस्मृतीचे किंवा ब्राह्मण धर्माचे समर्थक असलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदू महासभा, भारतीय जनता पक्ष यांच्या बाजूने मतदान करतात लोकशाहीमध्ये. त्यामुळं ते जे राज्यव्यवस्था निर्माण करतायत, ती राज्यव्यवस्था ही विषमतेचं समर्थन करणारी आणि जाती आणि लैंगिक उतरंडीचं समर्थन करणारी असल्यामुळं या राज्यव्यवस्थेमध्ये निर्माण झालेले बहुतांश पक्ष हे सुद्धा सामाजिक उतरंडीचे समर्थक आहेत.
मग ते रामाच्या निमित्तानं असू देत, मग ते रावण जाळण्याच्या निमित्तानं असू देत, किंवा इतर रूढी परंपराच्या स्वरूपामध्ये असू देत, ते हे आपलं व्यक्त होणं हे करत असतात. त्यामुळे स्त्रियांच्या गुलामगिरीच्या बाबतीत विचार करत असताना आपल्याला आधुनिक काळामध्ये स्त्रियांची अवस्था काय आहे आणि त्याचा राजकीय सत्तेसोबत संबंध कसा आहे, हे जर आपण विचार करू शकलो नाही आणि तसं जर प्रबोधन करू शकलो नाही आणि त्याला जर राजकीय उत्तर देऊ शकलो नाही, तर पॅट्रियार्की संपेलच असं नाही. पॅट्रियार्की ही इथल्या राजकीय सत्तेच्या आधारावर उभी आहे. जशी ती माणसांच्या मनामध्ये तिचं स्थान आहे, तसं समाजामध्ये पॅट्रियार्कीचं स्थान आहे आणि तसंच ते राज्य व्यवस्थेमध्ये सुद्धा आहे. त्यामुळे या देशातलं शासन हे पुरुषी, पितृसत्ताक, ब्राह्मणी, मनुस्मृती समर्थकांचं शासन असल्यामुळं स्त्रियांची गुलामगिरी ही जास्त तीव्र होते आणि याच्या विरोधामध्ये उभे असणारे पक्ष सत्तेवर येत नाहीत तोपर्यंत स्त्रियांच्या बाबतीमध्ये आणि तसंच स्त्री शूद्रातिशूद्रांच्या बाबतीमध्ये महात्मा फुले जसं म्हणतात तशी कारवाई होणं अवघड होतंय. म्हणून माझा सगळ्या कार्यकर्त्यांना आग्रह आहे की स्त्री सक्षमीकरण हा शब्दप्रयोग टाळून सामाजिक न्याय आणि सामाजिक समता आणि पुरुष सत्ताकता संपवणं याचा विचार आपल्याला सगळ्यांना करायला पाहिजे आणि तशी जी आपली परंपरा आहे ती परंपरा, ती मूल्य व्यवस्था घेऊन लोकशाहीमध्ये आपण राजकीय भूमिका घेऊन उभे राहिलो पाहिजे. म्हणजे तशा प्रकारे विचार करणारा कार्यकर्त्यांचा संच हा लोकशाहीमध्ये राजकीय सत्तेवर आला पाहिजे. त्या दृष्टीनं पक्षांची रचना होणं आवश्यक आहे. त्या विचाराच्या पायावर, त्या व्यवहाराच्या पायावर पक्षांची रचना होणं आवश्यक आहे, ज्याच्यामध्ये स्त्री पुरुष भेद नसेल. मग ते राखीव जागातून होईल, मग तो कशातून होईल हे शोधायला पाहिजे. ही दृष्टी जर घेतली आपण स्त्री पुरुष समतेची, पितृसत्ताकतेच्या विरोधातली, तर आपल्याला ते नक्की शोधता येईल. पण 21व्या शतकातली सत्ता ही लोकशाहीतून निर्माण होते. हे जे बाबासाहेबांनी सांगितलं त्याच्याकडे दुर्लक्ष करून आपल्याला कामगारांची हुकुमशाही, शेतकऱ्यांची हुकुमशाही हे जरी गोड वाटत असलं तरी सुद्धा आता स्त्रिया आणि शूद्रातिशूद्र